खास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आपण बघत आहात मोत्यांच्या बांगड्या पार्ट 10 आणि आज आपण बघत आहोत हे सुंदरसं व्हाईट अँड पिंक फ्लावर्सचं डिझाईन, ज्याच्या भोवती आपण गोल्डन बीड्स लावलेले आहेत फुलांच्या भोवती, ज्यामुळे अजूनच रॉयल लुक आलेला आहे आपल्या बांगडीला. आणि ही बांगडी आपण कंगन सारखी सुद्धा वापरू शकतो, एवढी सुंदर झालेली आहे. तर आपण सुरुवात केलेली आहे 4 mm साईजच्या 5 मोत्यांपासून. आपण ह्या 5 मोत्यांचं एक फूल तयार करून घेणार आहोत. त्याला गाठ मारून गाठ व्यवस्थित सिक्युअर करणार. 2-3दा आपण गाठ मारणार ह्या ठिकाणी आणि त्यानंतर सुई पुढच्या 2 मोत्यांतून पास करून मगच आपण एक्स्ट्रा धागा कट करणार आहोत. तर असं आपलं हे 5 मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे. आपण आजची ही बांगडी काचेच्या बांगड्यांपासून बनवणार आहोत, म्हणजे आपला बेस हा काचेच्या बांगड्या असणार आहेत. तर त्यासाठी आपण आपल्याकडे असणाऱ्या कोणत्याही 3 सारख्या आकाराच्या काचेच्या बांगड्या घेतल्या. ह्या ठिकाणी मी 2x6 साईजच्या 3 बांगड्या घेतलेल्या आहेत काचेच्या. आणि आपल्याकडे गिफ्ट रॅप भोवती आलेली जी रिबन असते ती मी घेतलेली आहे. आणि ही गिफ्ट रॅप भोवती आलेली ही रिबन मी काचेच्या बांगड्यांभोवती गुंडाळून घेत आहे. अशी जर रिबन आपल्याकडे नसेल तर आपण कोणत्याही कापडाची पट्टी, कोणतीही डिझायनर कापडाची पट्टी घेऊन ती गुंडाळू शकता आपल्या बांगडीभोवती. सुरुवातीला आपण एका टोकाला ग्लू लावून घेतला आहे कापडाच्या पट्टीला आणि मग ते पहिलं टोक चिटकवून मग पुढे त्याच्यावर आपण ही पट्टी गुंडाळत आणत आहोत. आता ह्या ठिकाणी एक पट्टी आपली संपली, त्याला कट करून चिटकवून घेतली आणि त्यावर आपण पुन्हा दुसरी पट्टी चिटकवणार आहोत. आधी पट्टीच्या सुरुवातीच्या टोकाला आपण ग्लू लावून घेतला आणि हे सुरुवातीचं टोक आपण आधी चिटकवून घेतलं आपल्या शेवट जिथे आलाय पहिल्या रिबनचा तिथे. आणि मग ही पट्टी आपण गुंडाळायला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत आपण ही पट्टी अशा प्रकारे गुंडाळून मग शेवटचं टोक आत्ता जसं ग्लू लावून चिटकवलं त्याचप्रमाणे आपण ग्लू लावून शेवटचं टोक सुद्धा चिटकवणार. जर एक्स्ट्रा पट्टी राहिली तर एक्स्ट्रा पट्टी कट करून मग शेवटचं टोक आपण चिटकवून घेणार आहोत. आणि आपण बघू शकता आपल्या बांगड्यांवर एक अतिशय सुंदर असं कव्हर तयार झालेलं आपल्याला दिसत आहे आणि रिबन घेतल्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे. शेवटचं टोक आपण कट केलं एक्स्ट्रा पट्टी आणि त्या टोकाला ग्लू लावून ते आपलं शेवटचं टोक आपण चिटकवून घेतलं आणि अतिशय सुंदर फिनिशिंगसह आपल्या ह्या काचेच्या बांगड्यांवर आपलं रिबनचं कोटिंग, रिबनचं कव्हर आलेलं आहे आणि अतिशय सुंदर तयार झालेली आहे आपली बांगडी. आता ह्या ज्या काचेच्या बांगड्या आपण कव्हर केल्या तो असणार आहे आजचा आपला बांगडीसाठीचा बेस. तर बेस तयार झाला. आता फुलं तयार करूया. आपण सुरुवातीला जे 5 मोत्यांचं फूल तयार केलं त्याच्या सेंटरला आपण आता 5 mm साईजचा पिंक कलरचा क्रिस्टल बीड लावून घेत आहोत आणि अशीच फुलं आपण तयार करणार आहोत. या ठिकाणी मला 21 फुलं लागणार आहेत, पण मी 22 फुलं तयार केली. एखादा एक्स्ट्रा फूल लागेल म्हणून. तर 2x6 साईजसाठी जर आपण हे 4 mm साईजचे मोती जर वापरले तर आपण साधारण 25 फुलं तयार करून ठेवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ती फुलं आपल्या पूर्ण बांगडीला पुरतील. तर इथे आपलं मणी लावून झालेलं आहे सेंटरला आणि आपण गाठ मारून आपलं फूल सिक्युअर करून घेतलं आणि गाठ मारल्यानंतर लगेच धागा न तोडता पुढच्या 2-3 मोत्यांमधून आपण सुई पास करून घेणार आणि मगच आपला हा धागा ह्या ठिकाणी कट करणार आहोत. आणि अशीच आपण 25 फुलं बनवणार आहोत आजच्या ह्या बांगडीसाठी, कारण ह्या बांगडीचं नावच आहे फुलांची बांगडी, म्हणून अशी फुलंच आपण ह्या बांगडीवर चिटकवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला अशी 25 फुलं आता बनवून घ्यायची आहेत. तर आता आपण बघू शकता आपण फुलं बनवलेली आहेत. आता पुढचं काम म्हणजे ही फुलं आपण आपल्या बांगडीवर चिटकवून घेणार ग्लूच्या मदतीने. तर एक एक फूल घ्यायचं, त्यांच्या मोत्यांना फक्त आपण ग्लू लावणार आणि आपल्याला हवं त्या पोझिशनमध्ये ते फूल आपण चिटकवून घेणार. सिमेट्रिकल जर आपण ते फूल चिटकवलं तर छान दिसणार आहे बांगडी.
तर सिमेट्री येईल अशा प्रकारे आपण ते छान सेंटरला चिटकवून घेणार आहोत. प्रत्येक फुलाच्या शेवटच्या टोकाला दुसऱ्या फुलाचं एक मोती आला पाहिजे असं आपण त्याची पोझिशन करणार आहोत, म्हणजे ते दिसायला छान दिसणार आहे. तर ही पूर्ण लाईन आपण फुलांची तयार करणार, म्हणजेच ह्या पूर्ण बांगडीवर आपण गोल अशी फुलं चिटकवणार. आणि आपलं हे असणार आहे आजचं डिझाईन नंबर 1, ज्यामध्ये फक्त आणि फक्त निळ्या बांगडीवर व्हाईट अँड पिंक फुलं आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर दिसत आहे हे सुद्धा फुलांच्या बांगडीचं डिझाईन आपण बघू शकता. आणि मजबूत झालेलं आहे कारण आपण कपड्यावर चिटकवून घेतलेलं आहे आपले मोत्यांची फुलं, त्याच्यामुळे ह्या बांगडीला सुद्धा मजबूती आहे. आणि ही बांगडी आपण अशीही बांगडी म्हणून वापरू शकतो. अतिशय सुंदर दिसत आहे आणि मुलांसाठी म्हणजे लहान मुलींसाठी तर अतिशय सुंदर असं हे डिझाईन आहे. आता ह्याला आणखीनच डेकोरेटिव्ह रॉयल लुक देण्यासाठी आणि अजून एक्स्ट्रा मजबूती देण्यासाठी आपण आता सुई धागा वापरत आहोत. आपण एका फुलाला आपला धागा सुईच्या मदतीने जोडून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणापासून आपण आपले गोल्डन बीड्स 2 mm साईजचे गोल्डन बीड्स लावायला सुरुवात करणार आहोत. तर आता इथे आपला धागा आपल्याला दिसत आहे. इथे आपण घेणार आहोत 2 mm साईजचे 3 बीड्स, गोल्डन बीड्स आहेत हे. आता हे 3 बीड्स घेऊन सुई आपण पुढचं जे फूल आहे त्यातला जो बाजूचा मोती आहे त्यातून अशा प्रकारे पास करणार, म्हणजे 2 फुलांच्या मध्ये आपल्याला असे हे 3 गोल्डन बीड्स बसलेले दिसत आहेत. आपण या पूर्ण बांगडीवर 2 फुलांच्या मध्ये अशा प्रकारे 3 2 mm साईजचे गोल्डन बीड्स लावून घेणार आहोत. तर हे डिझाईन जर आपल्याला आत्तापर्यंत आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या घरातल्या लहान मुलींसोबत हे डिझाईन शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांना उन्हाळ्यात करता येईल असं हे छान त्यांना आवडेल असं बांगड्यांचं डिझाईन आहे. जे की ते उन्हाळ्यात सुट्ट्या सुरू आहेत सध्या लहान मुलांना, तर त्याचा उपयोग करू शकतात. त्यांच्या सुट्ट्यांमध्ये हे छानसं त्यांना आवडेल असं डिझाईन घरी असलेल्या वस्तूंपासून, म्हणजे घरी बांगड्या असतात, रिबन असतात, त्यांच्यापासून ते बनवू शकतात. त्यांना हवं ते मॅचिंग डिझाईन ते करू शकतात. तर इथे एका बाजूला आपण गुंफून घेतलेले आहेत 3 मोती 2 फुलांच्या मध्ये. आता ह्या 3 मोत्यांचं जे मधला मोती आहे त्यातून आपण सुई पास करणार आणि सुईमध्ये घेणार 3 सेम साईजचे म्हणजे 2 mm साईजचेच गोल्डन बीड्स आणि सुई पुढच्या 3 मोत्यांच्या मधल्या मोत्यामधून पास करणार. म्हणजे आता हे जे आपण 2 फुलांच्या मध्ये 3 मोती लावलेत त्यांच्याही मध्ये पुन्हा 3 मोती आपण गुंफत आहोत. आणि ह्यामुळे काय होणार आहे तर आपली जी बांगडी आहे कपड्यांनी कोट केलेली बांगडी, त्याच्या भोवती मोत्यांचं छान असं आवरण तयार होणार आहे आणि अजूनच मजबूती येणार आहे आपल्या मोत्यांच्या डिझाईनला. तर पूर्ण राऊंड आपण व्यवस्थित आवळून हे मोती लावून घेणार आहोत. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण अशीच मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन आणि पारंपरिक डिझाईन्स बघत असतो, जी आपण घरी असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी बनवू शकतो. अशीच सगळी डिझाईन्स असतात. तर ह्या सगळ्या प्लेलिस्ट म्हणजे आपण ज्या ठुशी सिरीज केली, पेंडंट सिरीज केली, मोत्यांची सारी पिन ही सिरीज केली आणि आता मोत्यांच्या बांगड्या ही सिरीज सुरू आहे. तर ह्या सगळ्या प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणखीन महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही प्लेलिस्ट व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे, म्हणजे ही सगळी डिझाईन्स आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो हे आपल्याला बघता येईल. तर आपण बघू शकतो इथे जशी जशी ही लाईन तयार होत आहे गोल्डन मोत्यांची, तसं तसं ह्या बांगडीचा लूक अजूनच रॉयल असा तयार होत आहे. आणि पूर्ण राऊंड दोन्ही कंप्लीट झाल्यावर आपण बघू शकता अतिशय सुंदर असं हे डिझाईन दिसत आहे, जसं की आपण फुलं ठेवलेली आहेत सोनेरी मातीवर असं हे डिझाईन दिसत आहे. फुलांच्या बगीच्यासारखं हे डिझाईन दिसत आहे, फुलांची माळ दिसत आहे छानशी. तर इथे आपण व्यवस्थित गाठ मारून आपलं हे फुलांचं डिझाईन सिक्युअर करणार आणि सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करून मग आपला धागा हा आपण कट करून घेणार आहोत. कमेंटमध्ये लिहा आजचं आपलं हे डिझाईन आपल्याला कसं वाटलं ते,
आणि जर डिझाईन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा हा मोत्यांच्या बांगड्या या सिरीजचा 10वा पार्ट आहे. म्हणजे आजचं हे 10वं डिझाईन म्हणजे मोत्यांच्या बांगड्यांचं शेवटचं डिझाईन असणार आहे. 10 डिझाईन्स बघितले आपण आणि सगळी आपण घरच्या घरी करू शकू, घरी असणाऱ्या सामानापासून करू शकू अशीच होती. आणि याचा अर्थ पुढच्या भागापासून आपण सुरू करणार आहोत महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्येच नवीन सिरीज जी असणार आहे मोत्यांचे हार. त्या मोत्यांचे हार सिरीजमध्ये सुद्धा आपण 10 डिझाईन्स बघणार आहोत. जसे आपण प्रत्येक सिरीजमध्ये त्या दागिन्यांची 10 डिझाईन्स बघत असतो. तर अशीच सुंदर डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा खास क्रिएशन. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.